पुणे जिल्हा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो शनिवारवाडा, जो आपल्या पराक्रमाची साक्ष देतो, आणि ती अभिमानास्पद मराठमोळी संस्कृती. पण मित्रांनो, हेच पुणे आता फक्त इतिहासात जगत नाही, तर प्रचंड आर्थिक ताकदीनं भविष्याची स्वप्नही रंगवत आहे. आज पुणे जिल्ह्यात काही तालुके इतके श्रीमंत झाले आहेत की त्यांनी मोठमोठ्या शहरांनाही कमाईत मागे टाकलंय. या तालुक्यांची गोष्ट म्हणजे निव्वळ शेतीच्या बांधावरून निघून थेट AI, ऑटोमोबाईल आणि ITच्या महामार्गावर धडक देण्याची गोष्ट आहे. चला तर मग आपली पुणेरी पगडी सांभाळून आज आपण याच टॉप 5 श्रीमंत तालुक्यांच्या रॉकेट गतीनं झालेल्या प्रवासाला सुरुवात करूया. शेवटचा तालुका तर डोळे विस्फारून टाकणार आहे. या समृद्ध यादीत 5व्या क्रमांकावरून आपली सुरुवात होते ती बारामती तालुक्यापासून. बारामती म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती शिस्तबद्ध शेती आणि सहकाराची ताकद. पण मित्रांनो, इथली श्रीमंती आता फक्त उसाच्या रसावर वाढत नाही. इथे खऱ्या अर्थाने शेतीचं औद्योगिकरण झालंय. विचार करा, जिथे जुन्या पद्धतीने पिकं तोच केली जायची, तिथे आता मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं शेतकरी ड्रोन आणि सॅटेलाइटच्या सहाय्याने शेती करतात. म्हणजे पारंपरिक शेतीनं तंत्रज्ञानाशी घातलेला हा ग्रो मंत्र. या तालुक्यातली बारामती ॲग्रोसारखी कंपनी तर वार्षिक 5,500 कोटींहून अधिकची उलाढाल करते. शेती, साखर, दूध आणि पोल्ट्री या 4 चाकांवर बारामतीची अर्थव्यवस्था भरधाव सुसाट धावते. पायाभूत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या मेळानं जीवनस्तर उंचावला, आणि म्हणूनच बारामतीनं या श्रीमंतीच्या शर्यतीत आपली पक्की जागा बनवली आहे. आता बारामतीच्या शेतीच्या हिरवाईकडून आपण थेट एका धुरकट पण पैशानं भरलेल्या औद्योगिक वादळात उतरतो. 4थ्या क्रमांकावर आहे खेड तालुका, म्हणजेच आपलं लाडकं चाकण. शेतीच्या या प्रवासानंतर खेड आपल्याला दाखवतं की जमीन कशी कोट्यवधींच्या गाड्या घडवण्याचं यंत्र बनते. ज्या जमिनीवर काही वर्षांपूर्वी ज्वारी बाजरी डोलायची, त्याच जमिनीवर आज मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, ह्युंदाय या दिग्गज कंपन्यांचे आलिशान कार प्लांट उभे आहेत. म्हणूनच चाकणला भारताचं डेट्रॉईट म्हणतात. इथे रस्त्यांवर दिसतात ते फक्त मालवाहू कंटेनर आणि सुट्ट्या भागांचे ट्रक. ऑटोमोबाईल बरोबरच लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्सच्या गोदामांमुळे इथल्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतीतल्या हातांनी आता स्टिअरिंग पकडलंय आणि उद्योगाच्या चाकांनी खेड तालुक्याला अक्षरशः श्रीमंत केलंय. खेडच्या या धावत्या गाड्यांनी आपल्याला पोहोचवलंय थेट 3ऱ्या नंबरवर असलेल्या शिरूर तालुक्यात, जो विजेच्या जोरावर श्रीमंत झालाय. रांजणगाव MIDC हे या तालुक्याचं हृदय. इथे फक्त गाड्या बनत नाहीत, तर गाड्यांसाठी लागणारे टायर्स, अपोलो टायर्स असोत, घरातली फ्रीज व्हर्लपूल असो किंवा TV LG, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनतात. म्हणजे चाकणने जर वाहनं दिली तर शिरूरनं त्या वाहनांना सुसज्ज केलं. पण शिरूरची गंमत म्हणजे इथली प्रगती फक्त कारखान्यांच्या आवाजात अडकलेली नाही. घोड नदीच्या काठावर शेतीही तितकीच समृद्ध आहे. म्हणजे एका बाजूला उद्योग, तर दुसरीकडे हिरवी शेती आणि तिच्याशी निगडीत दुग्ध व्यवसाय. या दुहेरी ताकदीमुळे शिरूरनं पुण्याच्या पूर्वेकडील भागाचा आर्थिक कणा म्हणून आपली छाप उमटवली आहे. आता मात्र गिअर बदलतोय. धुराड्यांच्या जागी आता उंचच उंच काचेच्या इमारती, स्मोकच्या जागी सर्व रूमचा गुलाबी थंडावा. 2ऱ्या क्रमांकावर आहे मुळशी तालुका, ज्याने पुण्याच्या नशिबाला सॉफ्टवेअरचा टॅग लावलं. एकेकाळी जिथे नुसते डोंगर आणि मोकळी शेत जमीन होती, तिथे आज हिंजवडीच्या रूपाने हजाराहून अधिक IT कंपन्यांचे टॉवर उभे आहेत. विप्रो, इन्फोसिस, TCS या नावांचा अर्थ काय आहे हे सांगायची गरज नाही. खेड शिरूरच्या मॅन्युफॅक्चरिंग नंतर मुळशीनं आपल्याला सर्व्हिस सेक्टरची खरी ताकद दाखवली. इथल्या जमिनीचे भाव पुण्यातल्या सर्वात महागड्या भागांशी स्पर्धा करतात. तंत्रज्ञानाने आणलेली ही संपत्ती केवळ इमारतींपुरती मर्यादित नाही, तर मुळशी धरण आणि तामिनी घाटासारख्या पर्यटन स्थळांनी इथं निसर्गाची श्रीमंतीही पैसा खेळवते. IT आणि पर्यटनाच्या डबल इंजिनवर मुळशी तालुका सुसाट सुटलाय. आणि आता तुमच्या डोळ्यासमोर या सगळ्या ताकदीचा केंद्रबिंदू उभा राहतो. नंबर 1 वरचा बादशहा म्हणजे हवेली तालुका. मित्रांनो, हा तालुका म्हणजे पुण्याचा आत्माच आहे. इथे श्रीमंती मोजणं म्हणजे समुद्राला बादल्यानं मोजण्यासारखं आहे. कारण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांचा मोठा भूभाग याच तालुक्यात येतो. बारामतीपासून सुरू झालेला हा श्रीमंतीचा प्रवास, जिथे शेवटी सगळी क्षेत्र एकाच छताखाली येतात, ते हवेली. जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट असो, टाटा मोटर्स, बजाज ऑटोचे प्लांट असोत, हडपसर मगरपट्ट्याची IT हब असो, हवेली तालुका म्हणजे पूर्ण पॅकेज. म्हणूनच पुणे जिल्ह्याच्या एकूण GDP मध्ये सर्वाधिक वाटा इथला आहे. आणि इथलं दरडोई उत्पन्न तब्बल 3.5 लाख रुपयांच्या पुढे आहे. शेती, उद्योग, IT, रिअल एस्टेट या सगळ्या संपत्तीचा महासंगम म्हणजे हवेली तालुका, जो पुण्याच्या श्रीमंतीचा खराखुरा मुकुटमणी आहे.
बघा ना मित्रांनो, कसा एकेका पायरीनं प्रवास उलगडत गेला. बारामतीच्या शेतातल्या ड्रोन पासून ते हवेलीच्या टॉवर पर्यंत. हीच तर पुण्याच्या प्रगतीची खरी गोष्ट आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते यातल्या कोणत्या तालुक्याचा विकास सर्वात वेगाने झाला, किंवा तुम्ही यापैकी कुठल्या तालुक्यात राहता? कमेंट्समध्ये जरूर लिहा. ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धमाकेदार गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.